मित्रांनो, आपण चर्चा कशावर करतोय तर ज्योतिषशास्त्रावरती। ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे? विज्ञान आहे की थोतांड आहे हे आपण समजून घेतोय। मित्रांनो, ते समजून घेताना आपण एकूण 9 राशी बघितल्या आहेत। 9 राशींबद्दल आपण ढोबळ विचार मांडलेले आहेत। आता उरलेल्या 3 राशी आहेत, त्या 3 राशीबद्दल आपण चर्चा करू आणि त्याबरोबर जी अर्धवट राहिलेली गोष्ट आहे ती आज आपण पूर्ण करू। आपण ह्या शेवटच्या ह्या भागामध्ये ती पूर्ण करून टाकू। ही रहस्यमय थरारक गोष्ट, ही कथा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर। मित्रांनो, आपण चर्चा कशावर करतोय तर ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे? मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल आतापर्यंत जी आपली चर्चा झाली आहे त्यानुसार ज्योतिषशास्त्र हे फक्त आणि फक्त विज्ञानच आहे, सायन्स आहे। हे कोणाच्या संगमातून झालंय? 2 गोष्टीचा संगम कुठलाय तर खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र याच्या आधारित ही गोष्ट आहे ज्योतिषशास्त्र। या 2 गोष्टींच्या आधारावरती गोष्ट हे विज्ञान निर्माण झालेले आहे। मानसशास्त्र मनाचा विचार आणि ज्या ग्रहांची जी चाल असते, जो भ्रमण असते, जे भ्रमण होते या सूर्यमालेमध्ये, या ब्रह्मांडात जे भ्रमण होत आहे, ज्या ज्या प्रकारचं होते त्या त्या प्रकारे त्या त्या दिवशी त्या त्या समयी काळ वेळ परिस्थितीनुसार त्याचा परिणाम मनुष्याच्या आयुष्यावरती, त्याच्या मनावरती, त्याच्या जीवनावरती पडत असतो। त्याचप्रमाणे आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या आहेत। उदाहरणार्थ आपण चंद्राला समोर ठेवलं होतं। चंद्र हा मनाचा कारक आहे असं म्हटलं जाते कशामध्ये? ज्योतिषशास्त्रामध्ये। मित्रांनो, आता उरलेल्या 3 राशी, त्यात उरलेल्या 3 राशीमधली पहिली रास कोणती आहे तर मकर रास। ह्या राशीचा स्वामी कोण आहे तर शनी आहे, शनी ग्रह। मित्रांनो लक्षात घ्या, ह्या राशीचा स्वामी कोण आहे तर शनी ग्रह। म्हणजे ह्या शनी ग्रहाचा त्याच्यावरती प्रभाव पडत असतो, त्या जातकावरती, त्या व्यक्तीवरती, त्या मनुष्यावरती, त्या मनुष्य प्राण्यावरती, प्रत्येक जीवावर होत असतो। पण त्याचं जे परिणामाचे दोष आणि फायदे हे मनुष्य प्राणी समजू शकतो, उमजू शकतो। म्हणून मनुष्य प्राण्यापुरतंच हा आपण गोष्ट मर्यादित ठेवू। ज्योतिषशास्त्र ग्रहांचा जो प्रभाव आहे हा प्रत्येक प्राण्यावरती, प्रत्येक जीवावरती होत असतो। या सृष्टीचा प्रभाव प्रत्येक प्राण्यावरती, प्रत्येक जीवावरती होत असतो। पण मनुष्य प्राण्यावरती त्याचा जास्त करून प्रभाव होतो, कारण तो पंचमहाभूताने बनलेला आहे। जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे। पिंड कुठलं तर मनुष्यपिंड आणि हे ब्रह्मांड। मित्रांनो लक्षात आलं का? त्यामुळे जास्तीत जास्त परिणाम हा कशावर होतो तर मनुष्य प्राण्यावरती, ह्या ग्रहताऱ्यांचा। तर म्हणाल्याप्रमाणे मकर रास आणि त्याचा जो स्वामी आहे तो कोण आहे तो शनी आहे। त्या मकर राशीचं सांकेतिक स्वरूपात चिन्ह काय आहे तर मगर दाखवली आहे। मित्रांनो, मगर कशी असते? शांत अशी, निवांत अशी पडलेली असते। किनाऱ्याला येऊन जर पडली तर निवांत पडलेली असते, पण ती पाण्यामध्ये कशी आहे? ताकदवान असते। म्हणजे आपल्या एरियामध्ये ती ताकदवान असते। म्हणून हत्तीसुद्धा घाबरतो मगरीला पाण्यामध्ये। हर एक अपने गली का कुत्ता भी शेर होता है, तशी ती गोष्ट आहे। पाण्यामध्ये म्हणजे त्याच्या एरियामध्ये, त्याच्या भागामध्ये त्याच्याशी कोणी टक्कर करू नये, त्याच्याशी कोणी मुकाबला करू नये असं म्हणायला हरकत नाही। आणि ती शांत अशी किनाऱ्याला येऊन मस्त की सूर्यप्रकाश घेत पडलेली असते ती मगर। तसा हा प्राणी आहे। गिळला तर समोरच्याला गिळूनच खाणार।
जर त्याच्या जबड्यात तो मिळाला तर, अशी ही रास. मित्रांनो लक्षात आलं का? आणि ह्या ग्रहाचा प्रभाव पडत असल्यामुळे कसं न्यायस्वरूपी, कारण आपण जर ह्या शनी देव म्हणून त्याचा जर आपण उल्लेख केला, ते सांकेतिक स्वरूपात आपण बघितलं, ते चित्र बघितलं, ती मूर्ती बघितली, तो शनी देव कसा दाखवला आहे तर तराजू घेऊन दाखवलेला आहे. तराजू घेऊन तो काय करतो, न्याय देणारा आहे. अन्याय सहन करणाऱ्याच्या विरोधात न्याय देणारा आहे तो शनी, अशी त्याचं महात्म्य आहे. म्हणून आपण त्याला देव म्हणतो. वास्तवात तसं ते स्वरूप नाही आहे, जे चित्रात दिसते आपल्याला किंवा मूर्तीत दिसते तसं स्वरूप त्याचं नाही आहे, तो ग्रह आहे. पण जे वंदनीय आहे, जे आपल्यासाठी फायदेमंद आहे, ज्याच्यातून आपल्याला फायदा मिळतो, साध्य करू शकतो, प्राप्त करू शकतो, अशा प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी वंदनीय आहे. ज्या गोष्टीमधून आपण प्राप्त करू शकतो, मिळवू शकतो, साध्य करू शकतो, आपल्या जीवनात सार्थक करू शकतो, अशा प्रत्येक गोष्टीला आपण काय म्हणालो आहे, दैवत्व दिलेलं आहे, वंदनीय त्याला म्हटलं आहे. म्हणून आपण त्याला त्या एका मानवी स्वरूपात त्याचं काय केलं आहे, सांकेतिक स्वरूपात त्याचं वर्णन केलेलं आहे शनिदेवाचं. पण त्या ग्रहाचे प्रभाव अशाच प्रकारे पडतात. त्यामुळे ही राससुद्धा कशी आहे, मोजमाप करून आपले निर्णय घेते, समोरच्याचं समीक्षा करते, समोरच्याची समीक्षा करते, न्यायाने चालते, अन्याय होऊ देत नाही. आता त्याचे चुकीचेही परिणाम त्याच्यावर होऊ शकतात त्या ग्रहाचे, आणि तो अन्यायही करू शकतो. असं नाही की त्या राशीचा आहे म्हणून तो अन्याय नाही करणार. त्याला न्याय करायचा आहे की अन्याय करायचा आहे हे त्याने ठरवायचं आहे. असो, ह्याच्या पुढची रास आहे ती कुंभ रास. कुंभ मित्रांनो, त्या कुंभ राशीचं सांकेतिक स्वरूपात चिन्ह जे आहे ना, ते काय, एक मनुष्य, एक पुरुष एक कलश घेऊन चालला आहे. त्या कलशात पाणी किती आहे सांगू शकत नाही. अर्ध जरी असलं की भरलेलं आहे, कोणी सांगू शकत नाही. म्हणजे ही जी रास आहे ना, ह्या राशीमध्ये काय आहे, एक रहस्य आहे. ते रहस्य कोणी उलगडू शकत नाही. म्हणजे त्या कलशामध्ये किती पाणी आहे हे कोणीही मोजू शकत नाही, मापू शकत नाही, समजू शकत नाही. एवढी ती अगाध रास आहे. ही रास त्या राशीचा तो पुरुष दाखवला आहे आणि ते मडकं खांद्यावर घेऊन तो चालला आहे. आणि त्या मडक्याचा डचमळताना आवाज येत नाही आहे. म्हणजे नक्की ते मडकं भरलेलं आहे का याचा थांगपत्ता लागत नाही. अशी ही धीरगंभीर रास आहे. आणि ह्याचाही स्वामी कोण आहे, तो आहे शनी ग्रह. मित्रांनो लक्षात आलं का, ही कशी आहे रास, धीरगंभीर आहे. त्याच्या हृदयात काय तुफान अडकलेलं आहे, की काय रहस्य आहे, काय विचार आहेत, काय रणनीती आहे, ती कोणीही सांगू शकत नाही. मी हसलो का तर ही रास माझी आहे, म्हणून मी हसलो. कारण मी समजतो, जाणतो. ह्या राशीबद्दल जेवढा मी अभ्यास केला आहे तेवढा आणखीन कोणी केला नसेल, म्हणून मला हसायला आलं, हसलो मी. मित्रांनो लक्षात आलं का? आणि माझी रास आहे म्हणून मी त्याबद्दल खूप काहीतरी चांगलं बोलेन, खूप काहीतरी चांगलं सांगेन असं सुद्धा नाही आहे. त्याच्या कमजोरीसुद्धा आहेत, कमतरता आहेत. ह्याही गोष्ट मी तुम्हाला त्या राशीचा मी जेवढी मांडणी करेन त्या राशीबद्दल, वैयक्तिक त्या राशीबद्दल, त्यावेळी आपण त्याच्यावर चर्चा करू. असो, लक्षात आलं का मित्रांनो? आता राहिली शेवटची रास, 12वी रास. ही रास आहे मीन रास. या राशीमध्ये 2 मासे दाखवले. या राशीचं जे चिन्ह आहे सांकेतिक स्वरूपात 2 मासे, आणि ते विरुद्ध दिशेला चालले. हे विरुद्ध दिशेला चालले. याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की कशी आहे, संभ्रमित रास आहे. ह्या राशीला निर्णय घेण्याची तेवढी क्षमता नाही आहे. आणि ती चलबिचल आहे. नक्की कुठल्या बाजूला जावं, उजव्या बाजूला जाऊ की डाव्या बाजूला जाऊ, हा निर्णय घेऊ की तो निर्णय घेऊ, अशी संभ्रम अवस्थेत ती असते ही रास. संशयही नाही आहे कन्या राशीसारखी, पण संभ्रम निर्माण करणारी.
स्वतःमध्ये संभ्रम निर्माण करणारी ही रास आहे आणि शांत स्वभावाची आहे. शांत स्वभावाची आहे. ह्या राशीचा आहे स्वामी तो म्हणजे गुरु आहे. या राशीवरती गुरु ग्रहाचा प्रभाव पडलेला आहे. आता गुरु म्हटलं की तुम्ही समजून जा, पण तो गुरु शुक्रसुद्धा असू शकतो. शुक्राचार्य म्हणजे राक्षसांचा गुरुसुद्धा असू शकतो, असं नाही. तो गुरुग्रह आहे म्हणून त्याच्यावरती चांगलेच संस्कार होतील, चांगलेच विचार करेल असंही नाही. तो शुक्राचार्य सुद्धा सारखा वागू शकतो. कोणासारखा? राक्षसांच्या गुरुसारखा. देवांच्या गुरुसारखा वागायलाच पाहिजे असं काही नाही. फक्त त्या ग्रहाची त्याच्यावरती प्रभाव आहे. आता तो सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा तर त्या जातकावरती अवलंबून आहे, त्या व्यक्तीवरती ही गोष्ट अवलंबून आहे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. आता आपण गोष्टीकडे वळूया आणि यापुढे आपण एका राशीवरती पुढच्या एपिसोडपासून एक रास, त्या राशीचं वर्णन करू. त्या राशीचं काय सकारात्मक बाजू काय आणि नकारात्मक बाजू काय ती आपण समजून घेऊ. सविस्तर याच्यावरती आपण चर्चा करू. पण आज आपण ती गोष्ट पूर्ण करू. आपण गोष्ट कुठे सोडली होती ती? तर ती मुलगी, जी ऋषाली जी मुलगी आहे, तिच्या बरोबर जी काय ताकद, जी काय शक्ती, जो काय आत्मा, जी काय एनर्जी आली होती, त्या एनर्जीने प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती. ज्यावेळी ती पूजेला जायची, तयारी करायची, त्यावेळी तिला अटकाव यायचे, रुकावट यायची, अडथळे यायचे. आणि त्यावेळी ती जी घटना घडली, ज्यावेळी ती आपल्या आईसमोर गेली आणि आईसमोर त्या पुरुषी भावात, आविर्भावात, त्या पुरुषी आवाजात बोलायला लागली, त्यावेळी आई काय झाली? सतर्क झाली, सावध झाली, घाबरली. काय हे घडते? कारण तिने आवाज तो ओळखला. तो तिच्या ओळखीचा आवाज होता. मित्रांनो, तो ओळखीचा आवाज होता. तो ओळखीचा आवाज कोण? तर तिच्या आईचा तो भाऊ, जो मृत पावला होता आणि याच्यावरती त्या आईचं नितांत प्रेम होतं. असा भाऊ तो, त्या भावाचा तो आवाज होता. ती थोडीशी भावूक सुद्धा झाली आणि दुःखी सुद्धा झाली, घाबरली सुद्धा. भावूक का झाली? तर भाऊ होता तिचा, याच्यावरती तिने अगदी जीवापासून प्रेम केलं होतं, पण अकाली मृत्यू त्याचा झाला होता. अशा भावाची तिची काय झालं होतं? आता सामना झाला होता, ते समोर आला होता. पण त्याच वेळी तिचे वडीलसुद्धा तिथे उपस्थित होते. वडीलसुद्धा, काय, कोण बोलतोय? काय ग, कसले आवाज काढतेस? वडील विचार, अगं कसले आवाज काढतेस ऋषाली? कसले आवाज काढतेस? काय नको ते तुला चाळे सुचलेत का? शाळेत जायची वेळ आली आहे, तुला सगळं आवरायचं आणि तू नको ते आवाज काढतेस, पुरुषी आवाजात काय बोलतेस? आणि वडिलांनी ते ओळखलं नव्हतं, कारण वडिलांची त्याची भेट झाली नव्हती कधी. चल आवर, हे मस्करी कुस्करी बस झाली. हे तू गप्प बस. कोण बोलते? ती ऋषाली. त्या आवाजात बोलते, बंड्याच्या आवाजात. मी बंड्या बोलतोय, ऋषाली नाही. तुला काय वाटलं? मी माझ्या बहिणीला भेटायला आली आहे, माझ्या ताईला भेटायला आलो आहे. बहिणीला भेटायला आलो आहे. माझी लाडकी बहीण आहे ती, आणि मी आता इथेच राहणार, तिच्यासोबतच राहणार. मला कोणी जायला सांगू शकत नाही, कोणी मला काय करू शकत नाही. तू कोण सांगणार मला? तू कोण गप्पा करणार मला? वडीलसुद्धा हबकलेत. काय झालं नक्की? ऋषाली काय बडबडते? ते समोर गेले तिच्या. अगं काय चाललंय तुझं? काय अशी बडबडतेस? ज्यावेळी तिचा चेहरा, ते आविर्भाव बघितल्यानंतर वडीलसुद्धा हबकलेत. एकदम काय झालेत? सायलेन्स झालेत, शांत झालेत. त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला. ते गोठून गेलेत, कारण तो आविर्भाव, तो प्रसंग बघून ते एकदम घाबरून गेलेत. गाळण उडाली त्यांची.
असा विचित्र आविर्भाव. त्यांनी लगेच आपल्या पत्नीला विचारलं, काय ग, काय सांगतायत हे, हा काय सांगते ही, काय बोलते. त्यावेळी पत्नी भानावर आली. नाही हो, मी तुम्हाला बरेच दिवस सांगायचा प्रयत्न करत होते आणि मला वाटलं नव्हतं की असं मला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे सांगायला लागेल. मी घाबरत होते ते तुम्हाला सांगायला, मी समजवायला. कित्येक वर्ष गेली आणि नंतर मी ती कुठेतरी विसरून सुद्धा गेले होते. मला माफ करा. त्या बंड्याच्याही मी माफी मागते. मला माफ कर तू. मी तुला जाणून बुजून तसं केलेलं नाही आहे. माझ्या परिस्थितीमुळे, माझ्या सासरीच्या ह्या सासरच्या परिस्थितीमुळे मी ती गोष्ट साध्य करू शकले नाही. पण तू माझ्या मुलीला सोड. तुला हवं ते मी देईन, सर्व हवं ते करीन, पण माझ्या मुलीला सोड. नाही मी जाणार, नाही सोडणार मी. आता मी हिच्यासोबतच राहणार. मला आता माध्यम मिळालं आहे, मला संधी मिळाली आहे. तिचा मी पुरेपूर उपयोग घेणार, वापर करणार. तू मला रोखू शकत नाहीस, तू मला रोखू शकत नाहीस. मित्रांनो, कदाचित हा भाग वाढत जाईल, कारण गोष्ट मोठी आहे, थररक असं आहे आणि भयानक सुद्धा आहे. तरीसुद्धा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ती परत हे झाली. वडील लगेच देवघरात गेलेत, भानावर आले त्याने, आणि देवघरातून त्यांनी विभूती घेऊन आले. ते स्वामी भक्त होते, ते विभूती घेऊन आले. स्वामींचं नाव घेतलं आणि त्यांनी तिच्या कपाळाला लावली. लावता क्षणी ती धडकन कोसळली. शांत झालं. पुरा घरात शांतता. घरातले इतर सदस्य सुद्धा ऐकतायत, बघतायत नक्की काय घडतेय. तू आज शाळेत जाऊ नकोस, थांब. पाणी वगैरे प्याली, शांत झाली. आपण बघूया काय करायचं ते. आपण याच्यावरती इलाज शोधूया, मार्ग शोधूया. तिला थोडं पडायला दिलं, शांत व्हायला दिलं. मित्रांनो, त्यानंतर तो दिवस गेला. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा ती बत्ती लावायला गेली. परत तो उपस्थित झाला बंड्या, आणि आपला आविर्भाव दाखवायला लागला. की आता कोणी मला हिच्यापासून दूर करू शकत नाही, कोणी मला रोखू शकत नाही, कोणी मला माझं वाकडं करू शकत नाही, असं तो बोलायला लागला. आई घाबरली, वडील घाबरलेत, इतर सदस्य सुद्धा घाबरले घरातले. काय नक्की घडते, हे काय चाललंय. मग आता ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. काय करूया, कुठे जाऊया. मग त्याने विचार केला की आपण स्वामींच्या मठात जाऊया आणि तिथे जे पुजारी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. कारण ते स्वामी भक्त, स्वामीवरती त्यांची नितांत श्रद्धा, निष्ठा. मग त्यांनी तसंच तयारी केली. आई वडील आणि ती वृषाली मुलगी, ती यायला तयार नव्हती. कुठे चाललात, काय चाललाय, तिला आधी थांगपत्ता लागू दिला नाही. म्हणजे त्याला थांगपत्ता लागू दिला नाही. चल जाऊन येऊया, फिरून येऊया. ठीक आहे, हरकत नाही. तुला नाही जायचं आहे ना, नको जाऊ शाळेत, आज आराम कर. पण आज आपण जरा फिरून येऊ, चल फिरून येऊया, असं म्हणून तिला बरोबर घेतलं आणि ते तिथून निघाले. तिथून त्यांच्या गावापासून काही अंतरावरती शहर होतं आणि त्या शहरामध्ये ते मठ होतं, स्वामी समर्थांचं मठ. त्या मठावरती ते पोचले. मठाच्या दरवाज्यात पोचल्यानंतर ती आतमध्ये जायला तयार नाही, त्या मठामध्ये शिरायला तयार नाही. कारण आदल्या दिवशी तिने अनुभव घेतला होता त्या आत्म्याने, त्या प्रेताने, त्या एनर्जीने. त्यामुळे तो आतमध्ये यायला तयार नाही. मग जबरदस्तीने तिला धरून ते मठामध्ये घेऊन गेले आणि स्वामींच्या मूर्तीसमोर बसवलं. तो बंड्या आणखीन आळोकं पिळोकं घ्यायला लागला.
अगदी आकात तांडव करायला लागला, ओरडायला लागला. काय चाललंय तुमचं? कशाला घेऊन आलात? कोणासमोर घेऊन बसवलाय? काय करणार आहेत? हे करणार आहेत, ते करणार, काय करताय तुम्ही? मी कोणालाही सोडणार नाही, सर्वांना बघून घेईन. काय ताई, तू मला माझ्यावर प्रेम केलेस आणि मला त्रास देतेस, तुलाही मी बघून घेईन. असं जर वागलीस तर माझ्याबरोबर, असं जर वागलीस तर मी तुलाही बघून घेईन. आणि हे कोण बसलेत माझ्यासमोर आणि कोण काय बडबडत आहेत? यांना कोणाला मानत नाही, कोणाला घाबरत नाही. असं त्या पुजाऱ्याला बघून बोलायला लागला. ती बोलायला लागली, स्वामींची मूर्ती बघितली, बघ त्या मूर्तीकडे बघ. पुजारी म्हणाले, बघ स्वामींकडे बघ. ती वर मान करून बघायला तयार नाही स्वामींकडे. स्वामींकडे वर मान करून बघायला तयार नाही. आणि अशी काय घटना घडली? एक कोणीतरी येऊन जोरात घंटा वाजवली आणि त्याचा नाद एवढा मोठा झाला, तो दचकला बंड्या. आणि त्यांनी समोर बघितलं एकदम. सर्वांना त्या घंटेमधून आवाज आला पाठीमागून, पण त्या बंड्याला समोरून आवाज आल्यासारखा झाला, भास झाला. आणि त्यांनी समोर बघितलं. समोर बघितल्याबरोबर तो धाडकन कोसळला. वृषाली. मित्रांनो, आपण इथेच थांबूया, कारण ही गोष्ट खूप मोठी आहे. ही गोष्ट पूर्ण होऊ शकणार नाही, कारण व्हिडिओचा हे वाढेल, व्हिडिओ मोठा होईल. पुढच्या भागामध्ये घेऊ आपण ही गोष्ट, पुढच्या भागामध्ये घेऊ आणि पूर्ण करू. मित्रांनो, आपण पुढच्या भागामधून पासून एका राशीबद्दल आपण चर्चा करू, सविस्तर त्याच्यावरती चर्चा करू. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू त्या राशीच्या समजून घेऊ. आता आपण इथेच थांबूया. मी तुर्तास रजा घेतो तुमच्याकडून. वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.